नमस्कार मित्रांनो, आता आपण टोनर रिफिलिंग करतो आहे. HP 88A 88 12A सगळ्या प्रकारचे टोनर आपण रिफिलिंग करतो. तर आता मी हा टोनर खोलून साफ वगैरे केलेला आहे व त्याच्यामध्ये मी पावडर भरतो आहे. पावडर पूर्ण एक बाटली त्याच्यामध्ये बसते. त्याच्यात जेवढी ग्रॅम लागते तेवढी त्याला पावडर बसते. आपण पावडर टाकूया. पूर्ण HP, कॅनॉन, त्याच्यानंतर ब्रदर, सॅमसंग हे सगळे टोनर आपण रिफिलिंग करतो. तर हे आपले जवळजवळ 10 ते 12 वर्ष आपण या लाईनमध्ये आहोत आणि चांगल्या प्रकारे आपण टोनर रिफिलिंग करून कस्टमरला देत आहोत. कॉफी क्वालिटी, डार्कनेस वगैरे एकदम चांगल्या पद्धतीचा टोनर टाकून आपण करतो. आता हा 88 नंबरचा टोनर आहे. याच्यामध्ये जास्तीत जास्त तुम्ही 80 ग्रॅम पावडर टाकू शकता. त्याच्या व्यतिरिक्त जास्त पावडर टाकली तर तो प्रमाणापेक्षा जास्त झाल्यानंतर त्याच्या आतमध्ये ब्लेड असते, ती फिरायला जरा अवघड जाते आणि त्याच्यामुळे तुम्हाला कॉफीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. जेवढं त्याला पावडर लागेल तेवढीच ती भरायची. आता हा मी भरतो आहे टोनर. झाला आता संपलेला आहे. झालेलं आहे, पूर्ण टोनर संपलेलं आहे. त्याचा मॅग्नेट रोलर आणि त्याचे बुश वगैरे लावून मी तो फिटिंग करतो. त्याच्या साईडचं लॉक, मग त्याची स्क्रू आपण फिटिंग करूया. काही लोक सांगतात की आम्ही टोनर रिफिलिंग करतो, पण ते स्वतः कधीच करत नाही. ते दुसरीकडून करून आणतात. आपण स्वतः करतो आणि प्रिंटर रिपेअरिंग देखील आपल्याकडे होते. आता हे झालेलं आहे भरून. याला थोडंसं ब्लोअर मारून आपण थोडा ब्रशने त्याला क्लीन ठेवूया. स्वच्छ पुसल्यानंतर मॅग्नेट असा फिरून बघितल्यानंतर त्याला बरोबर पावडर आपली लागलेली आहे. म्हणजे आपलं काम सक्सेस झालेलंच आहे. आता आपण याला फिटिंग करतो. याचे लॉक व्यवस्थित बसले की तुम्हाला फिटिंग बरोबर येते. स्प्रिंग याची पडता कामा नये. स्प्रिंग पडली तर ते वरचा फ्लॅप खालीवर होणार नाही. त्याच्यासाठी स्प्रिंग महत्त्वाची आहे. स्क्रू त्याचा एक ह्या बाजूला स्क्रू असतो, आपण फिटिंग करूया. त्याच्या आधी एक ती स्प्रिंग बाहेर काढून घेऊया. म्हणजे त्याचा हा फ्लॅप जो आहे तो व्यवस्थित वर खाली होईल. आता आपण पाहू शकता ओके फिटिंग झालेलं आहे व्यवस्थित. आता आपण प्रिंटरमध्ये टाकून चेक करू शकतो आणि ते आपलं काम सक्सेसच असतं. पण तुम्ही नवीन असाल तर तुम्ही करू शकता. काही प्रॉब्लेम आला तर आपल्याला कॉल करू शकता.